प्रेक्षको, हा 6वा अध्याय समजून घेण्या अगोदर आपल्याला या मागील भागाचे स्मरण करणे गरजेचे आहे, कारण या अध्यायात ज्यांच्या सोबत श्रीपादांच्या लीला घडल्या ते मागील अध्यायातील आहेत. त्यांचा इतिहास समजून घेतल्याशिवाय आपण या अध्यायात पुढे जाऊ शकणार नाही. आपण इथे मागील अध्यायाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर मागील भागात आपण पाहिले की कशा प्रकारे शंकर भटांना श्रीपादांनी तिरुमल दास यांच्याकडे पाठवले. त्यांच्या घरी गेल्यानंतर शंकर भटांना तिरुमल दासांनी त्यांच्या मागील जन्माचा वृत्तांत सांगितला. त्या वृत्तांतात 2 मल्लादी घराण्यांबद्दल त्यांनी सांगितले. त्यातील एक घराणे हरितस गोत्रातील मल्लादी बापन्ना अवधानी आणि कौशिक गोत्रातील मल्लादी श्रीधर अवधानी होते. यातील श्रीधर अवधानी यांचे नाव स्वयंभू वर सिद्धिविनायकाने श्रीपाद असे बदलले होते. तर बापन्ना अवधानी यांना जनसमुदाय, सत्य ऋषीश्वर तसेच बापन्ना आर्य असे म्हणत. प्रेक्षक हो, या बापन्ना अवधानींना लक्षात ठेवावे, कारण यांच्या मुलीच्या पोटीच श्री श्रीपाद श्री वल्लभांनी अवतार घेतला. या भागात आपण पाहणार आहोत बापन्ना अवधानी यांची महती तसेच कालाग्नी शमन नावाची दत्तमूर्ती कशा प्रकारे स्पष्टरित्या बोलते व आज्ञा देते, तसेच श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म. आता वळूयात या 6व्या अध्यायाकडे. पिठिकापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष बापन्ना अवधानी यांना सत्य ऋषीश्वर, बापन्ना आर्य असे सुद्धा लोक श्रद्धेने म्हणत असत. ते मुख्यतः सूर्याची, अग्नीची उपासना करीत. पिठिकापुरात झालेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली होती. यज्ञाच्या शेवटी वर्षा झाली. सकल जनसमुदाय आनंदला. श्री छवाई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थांच्या मनात श्री सत्य ऋषीश्वर यांनी आपल्या गावात राहावे अशी इच्छा झाली. आपली इच्छा व्यक्त केल्यास सत्य ऋषीश्वरांकडून नकार आला, कारण बापन्ना आर्य यज्ञयागात मिळालेले धनशिधा एवढेच घेत असत. ज्या द्रव्यास शुद्धी नसेल ते स्वीकार करीत नसत. श्री वर्मांची अत्यंत प्रिय गायत्री नावाची कपिला गाय होती. ती भरपूर दूध देत होती. ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती. एके दिवशी गायत्री दिसेनाशी झाली, कुठेतरी हरवली, रस्ता विसरली असे वर्तमान श्री वर्मांना कळाले. श्री बापन्ना आर्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी त्यांना गायत्रीबद्दल कळवले. तेव्हा श्यामलांबापुरममध्ये खान साहेब नावाचा कसाई आहे, त्याच्याकडे ती आहे. लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची शक्यता आहे असे बापन्ना आर्य म्हणाले. हीच संधी साधून वर्मांनी बापन्ना आर्यांना एक अट घातली. बापन्ना आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर पांडित्याचा बहुमान म्हणून 3 एकर भूमी व निवासास योग्य असे घर बापन्ना आर्यांना स्वीकारावे लागतील. बापन्ना आर्यांनी त्याचा अंगीकार न केल्यास गोहत्येचे पातक प्राप्त होईल. बापन्ना आर्य संकट स्थितीत सापडले. त्यांनी हे दान जर घेतले नाही तर वर्मा त्या गायीची हत्या होऊ देतील. त्यामुळे गोहत्येचे पातक लागेल. गोहत्या पातकापेक्षा पांडित्याचा बहुमान स्वीकार करणे श्रेयस्कर ठरेल असा विचार करून त्यांनी पांडित्याचा बहुमान स्वीकारला. गायत्रीची रक्षा झाली. पिठिकापूर वासियांचे नशीब उघडले. श्री बापन्ना अवधानी 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांना निवासासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापन्ना आर्यांची कीर्ती थोड्याच काळात 10 दिशांनी पसरली. कालांतराने श्री बापन्ना आर्यांना व्यंकटावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी झाली. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षण असून चालते वेळी महाराणीस लाजविल अशी चाल आणि लचक असल्या कारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले. घंडीकोटा आडनावाचा अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री अपस्तंभ वैदिक शाखेचा एक बालक पिठिकापुरात आला. त्याला लोक लहानपणीच अप्पल राजू शर्मा असे म्हणत. त्याचे मातृपितृ छत्र हरवल्याने तो पोरका झाला होता. त्याच्या घरी कालाग्नी शमन नावाने ओळखली जाणारी दत्तांची मूर्ती होती. ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे, आदेश सुद्धा देत असे. एके दिवशी पूजन करतेवेळी कालाग्नी शमनाने तू पिठिकापुरात जाऊन हरितस गोत्रिक अपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेचे मल्लादी बापन्ना अवधानी यांच्याकडे विद्याभ्यास करावा असा आदेश दिला. आदेशानुसार तो बालक श्री बापन्ना आर्यांकडे गेला. त्यांना सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर आर्यांनी दत्तांच्या आज्ञेनुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास मधुकरी न मागू देता आपल्याच घरी भोजनाची व्यवस्था केली. श्री बापन्ना आर्य शनी प्रदोष समयास शिवाराधना करीत असत. घरातील स्त्रिया शनी प्रदोषाच्या दिवशी शिवाचे व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी नंद यशोदेने शनी प्रदोष शिवाराधना केल्यामुळे साक्षात श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला होता. एके दिवशी बापन्ना आर्यांबरोबर सुदैवाने श्री नरसिंह वर्मा
श्री व्यंकटपय्या श्रेष्ठी आणि थोडे प्रमुख वैश्य लोक सहभागी होते. तोच कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत कांती प्रकाशित झाली आणि त्यातून वाणी बाहेर आली. बापन्ना आर्या, निस्संदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पल राजू शर्मास देऊन विवाह कर, त्यामुळे लोककल्याण होईल. हा दत्तांचा निर्णय आहे. या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा ह्या चराचर सृष्टीमध्ये कुणाही व्यक्तीस अधिकार नाही. ही देववाणी व्यंकटपय्या श्रेष्ठीला, नरसिंह वर्माला तसेच तेथे उपस्थित सर्व जनसमुदायास ऐकण्यात आली. सगळे आश्चर्यचकित झाले. विवाहाचा निर्णय झाला. राजशर्माला घर नव्हते, त्यामुळे थोडा विचार चालला होता. श्री व्यंकटपय्या श्रेष्ठी म्हणाले, मला पुष्कळ घरे आहेत, त्यापैकी एखादे घर मी राजशर्मास देईल. मात्र राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते. श्री श्रेष्ठींनी राजशर्मांच्या सोयऱ्यांबद्दल बोलून राजशर्माला मिळालेल्या वडिलोपार्जित गृहाची किंमत लावली. ती 1 वराह ठरली. श्री व्यंकटपय्या श्रेष्ठी म्हणाले, असे असेल तर माझे घर मी तुम्हाला 1 वराह किमतीत विकायला तयार आहे. राजशर्माने ते घर विकत घेऊन श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदघोषाने मंगल वाद्याच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र श्रीपादांची लीलाच म्हणावी. त्यांना ज्ञानांधकाचे प्रतीक स्वरूप जन्मांध शिशु आणि अप्राकृतिक प्रगतीचे स्वरूप दर्शवणारे लंगडे बालक अशी 2 बालके राजशर्मास प्राप्त झाली. आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती आणि राजशर्मा अत्यंत दुखी होते. आईनवल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे. श्री राजशर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिठिकापुरात घेऊन आले. सुमती आणि राजशर्मांनी तो प्रसाद आदराने घेतला. त्याच दिवशी रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, विविध देवी देवतांचे, ऋषींचे, सिद्ध पुरुषांचे, योग्यांचे अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती. काही दिवसांनी जागृतावस्थेत सुद्धा तिला दिव्य दर्शन होऊ लागले. डोळे झाकले की पडद्यावरील चित्रपटासारखे दिव्य कांतिमय तपसमाधीत मग्न असलेले योगी मुनी अद्भुत दर्शन तिला देत असत. सुमती महाराणीने आपल्या पित्यास व मामा श्रीधर पंडित यांना दिव्य अनुभवाबद्दल सांगितले. त्या दोघांनीही हे अत्यंत शुभ संकेत असल्याचे सांगितले. या सर्व बाबतीत जेव्हा सुमतीने आपल्या पतीला सांगितले तेव्हा राजशर्मा म्हणाले, मी पूजा करते समयी कालाग्नी शमन दत्तांना विचारतो. कालाग्नी शमन दत्तात्रयांची पूजा होत असताना कोणत्याही माणसाने ती पाहू नये असा नियम आहे. पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात बाहेर येऊन बसतात, नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होतात. हा रोजचा नियम आहे. सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही. त्या दिवशी पूजेसमयी दत्त महाराज प्रसन्न होते. पूजेनंतर ते मानवी रूपात येऊन समोर बसले आणि राजशर्माला त्यांनी आपल्याकडे बोलवले. राजशर्मा त्यांच्याकडे येताच दत्त महाराज राजशर्मातच विलीन झाले. राजशर्माला हे सगळे आश्चर्यजनक होते. श्री दत्तप्रभू म्हणाले, तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीत एकुलता एक अंशावतारच आहे. असे म्हणत श्री प्रभूंनी राजशर्माच्या भूमध्यात स्पर्श केला. लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली. एका युगात त्याचे नाव विष्णुदत्त असून त्याची पत्नी सुमतीचे नाव सोमदेवम्मा होते. श्री दत्त महाराज पुढे म्हणाले, मी दत्त या रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते. त्यावेळी पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही मला केली होती. सूर्याग्नीबरोबर श्राद्धाचे जेवण मी केले. तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकाची प्राप्ती करून दिली. मी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून या भूमीवर योग्यांना, महापुरुषांना दर्शन देत आहे. दत्तप्रभूंचे हे वक्तव्य राजशर्माने आपल्या धर्मपत्नीस सांगितले. त्यावेळी सत्य ऋषीश्वर बापन्ना आर्य म्हणाले, बाबा राजशर्मा, तुझ्या पूर्वजन्मी श्री दत्तप्रभूंना सूर्याला, अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. ह्या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील. तो दिवस पितृश्राद्धाचा जरी असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवण्याच्या अगोदरच श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे. बाई सुमती, ही गोष्ट लक्षात ठेव. महालया अमावस्येचा दिवस होता. राजशर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते. दारासमोर भगवती भिक्षाम देही असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा घातली. काही मागणे माग असे म्हणणाऱ्या त्या अवधूताला सुमती म्हणाली, विद्वान लोक सांगतात या 100 वर्षांपासून या भूमीवर श्री दत्तप्रभू श्री श्रीपाद श्री वल्लभ या रूपात फिरत आहेत. आपण मला काहीतरी माग असे म्हटले
मला श्री श्रीपाद श्री वल्लभांचे रूप पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे. इच्छा प्रकट करतात सुमती महाराणीला तिच्या सभोवतालचे संपूर्ण विश्व एका क्षणात अदृश्य झाल्यासारखे वाटले. समोर 16 वर्ष वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, आई, मीच श्री श्रीपाद श्री वल्लभ, मीच दत्त आहे. श्री वल्लभांच्या रूपात असलेल्या मला तू कोणतेही मागणे मागू शकतेस. तू मला जेव घालून तृप्त केले आहेस. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापाचे फळ प्राप्त होते, संकल्प रूपाने पुण्यकर्म केल्यास पुण्याचे फळ प्राप्त होते. मात्र निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म असे म्हणतात. अकर्मास पुण्य आणि पाप असे कोणतेच फळ नाही, म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते. ते फळ भगवंताधीन असते. अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णाने त्याला कौरवाला मारायला सांगितले. ते मारल्यास पाप लागणार नाही असेही सांगितले. कौरवांचा संहार हा भगवंताचा निर्णय होता. तुम्ही दाम्पत्याने पण विशेष असे अकर्म केले आहेत, म्हणून लोकहितार्थ काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे. निस्संदेह तुझी इच्छा मला सांग, न चुकता ती पूर्वी. तेव्हा सुमती म्हणाली, आपण मला आई म्हटले तेच बोल खरे करावे अशी माझी इच्छा आहे. असे म्हणून सुमतीने श्रीपादांचे चरणवंदन केले. त्यावर श्रीपाद श्री वल्लभ म्हणाले, आईने लेकराचे पाय पडणे म्हणजेच लेकराचे आयुष्य क्षीण करणे होय. मी धर्मकर्मसूत्राच्या उलट जाणार नाही, म्हणून मी पुत्ररूपाने 16 वर्षापर्यंतच जीवन व्यतीत करेल. त्यावर सुमती म्हणाली, केवढा हा अविचार, 16 वर्षापर्यंतच आयुष्य, असे म्हणून विलाप करू लागली. त्यावर श्रीचरणांनी सांगितले, आई, 16 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल मी तसे ऐकून राहील. 16 वर्ष वय असलेल्या मुलाबरोबर मित्रासारखेच वागले पाहिजे. आपल्या इच्छांचे दडपण त्यावर आणू नये. मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये. मला यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही, असे सांगून त्वरित दत्त महाराज अदृश्य झाले. सुमती महाराणी आवाक झाली. तिला काहीच कळेनासे झाले. घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला. त्यावर अप्पल राजू शर्मा म्हणाले, सुमती, विचार करू नकोस. श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी सूचना म्हणून आपल्याला अगोदरच सांगून ठेवला होता. श्री दत्त हे करुणेचे सागर आहेत. श्री वल्लभांचा जन्म होऊ दे, नंतर आपण विचार करू. अप्पल राजूच्या घरी अवधूत आले ही वार्ता सगळ्या गावात पसरली. पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालया अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवण्याआधी अवधूताला भिक्षा दिली गेली, ह्या विषयाची चर्चा झाली. श्री बाप्पांना अवधानी म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात. अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विदितच आहे. त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्ररूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होईल, परंतु अवधूत वेशात त्यांना साष्टांग नमस्कार करणे काहीच चुकीचे नाही. या प्रसंगाने पिठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्ष्या वाढली, विशेषत्वाने नरसावधानी या नावाच्या पंडिताची. भेटूयात पुढच्या भागात.